जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मी आज आलोय सिन्नर तालुक्यातील एक छोट्याशा गावात म्हणजे शिंदेवाडी श्रीरामपूरमध्ये बरं का मित्रांनो. येथे आहे आपल्या शहीद जवान केशव सोमवीर गोसावी यांच्या 7व्या पुण्यतिथी निमित्त असलेल्या भव्य एक दिवशी महोत्सव. हे एक दिवसीय कीर्तन महोत्सवानिमित्त हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे यांचे कीर्तन होते बरं का. मग महाराजांच्या हस्ते मानवंदना देऊन प्रतिमा पूजन करण्यात आली. प्रतिमा पूजन नंतर या गावच्या ग्रामस्थांनी 60 फुटी झेंडा उभारणी करण्यात आला आणि त्या झेंड्याच्या आज उभारणी समारंभ होता बरं का. उभारणी समारंभानिमित्त आजी माजी सर्व सैनिक उपस्थित होते बरं का. ध्वज उभारणीनंतर हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे यांचे जाहिरारी कीर्तन सुरू झाले. कीर्तनाला अशी गर्दी न मित्रांनो का सर्व ग्रामस्थ भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित होते बरं का. तुमचं जर मित्रांनो मी जो कीर्तन ऐकायला बसलो होतो असं वाटलं की 2 तास कसे गेले कळलेच नाही, इतकं गोड कीर्तन. तर कीर्तन संपल्यानंतर महाराजांनी आजी माझी सर्व सैनिकांचा सत्कार केला. सैनिकांचाच नव्हे तर वीरपत्नी यशोदाताई गोसावी यांचाही सत्कार केला बरं का. सत्कारानंतर एक गोड क्षण होता म्हणजे महाराजांची भाऊबीज बरं का. तर तुम्ही म्हणाल काय, तर हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे यांनी वीरपत्नी यशोदाताई गोसावी यांना बहीण मानले. मित्रांनो सालाब्रातप्रमाणे दरवर्षी महाराज ताईंना साडी घेऊन येतात बरं का आणि दरवर्षी कीर्तनातच भाऊबीज साजरी करतात. तर मित्रांनो आपल्या यशोदाताईंनी आपल्या महाराजांचं औक्षण करून घेतलं. महाराजांचेच नव्हे तर महाराजांचे बंधू पण त्यांच्यासोबत होते बरं का. महाराजांच्या बंधूंचे पण औक्षण करण्यात आले. दोघांची भाऊबीज झाल्यानंतर भाऊबीजेचा कार्यक्रमावरून आम्ही आलो होतो शहीद जवान केशव सोमवीर यांच्या स्मारकाकडे आल्यावर आपल्याला त्यांचे मित्र भेटले बरं का. इथे मित्र आपण त्यांना विचारू त्यांच्या आठवणी. माझी 7 वर्षापूर्वी सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारामध्ये आमच्याबरोबर खेळलेला आमचा मित्र या देशासाठी त्याने बलिदान दिलं आणि त्या बलिदानाचं आम्ही स्मरण म्हणून मी 7 वर्षापूर्वी त्याच्या स्मरणार्थ झाडी लावली आपण पाहू शकतो. तर 7 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं होतं आणि आज ते अतिशय सुंदर असं बहरलेलं आहे. जशी झाडं फुलत जातील तसं ते केशव गोसावीचं जे काही आमच्या मनामध्ये जे काही आठवणी त्या फुलत जातील. तर आम्ही खूप भाग्यवान आहे की आमच्या मित्राने देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आज 7 वर्षानंतरही आम्ही सगळे एकत्र येऊन त्यांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित सादर करतो आहे. बघू शकता 60 फुटी झेंडा त्यांच्या या स्मरणार्थ उभारलेला आहे तिरंगा. तर तुम्ही पण सिन्नर तालुक्यातील एक छोट्याशा गावात म्हणजे शिंदेवाडी गावातील या शहीद जवान केशव सोमवीर गोसावी यांच्या स्मारकास नक्की भेट द्या आणि त्यांच्या या वीर कार्यास सलाम. जय हिंद.